दादरच्या कबूतरखान्याजवळ राडा झालेला होता। आंदोलकांनी कबूतरखान्यावरील ताडपत्री फाडत कबूतरांना दाणे टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र ताडपत्री कायम राहील असं मनपाने झी24 तासला सांगितलेलं आहे। कबूतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य टाकण्याच्या महापालिकेच्या आदेशानंतर कोर्टात सरकार काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, आज महत्त्वाची सुनावणी कबूतरखान्यांसंदर्भात पार पडणार आहेत। काल दादरमध्ये राडा झालेला होता, तर राड्याचे पडसाद सुनावणी दरम्यान देखील उमटताना दिसू शकतात। काय वाटतंय, कोर्ट काय निर्णय देऊ शकते, सरकार भूमिका काय मांडू शकते? एकूणच बघितलं तर या सर्व प्रकरणानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची भूमिका मांडताना असं म्हटलं होतं की सरकार जे आहे ते सकारात्मक दृष्टीनं अफिडेव्हिट जे आहे ते न्यायालयामध्ये सादर करेल। यापूर्वी जे न्यायालयाने निर्णय दिलेला होता की कबूतरखाने बंद करण्याबाबतचा, की त्या दृष्टिकोनातून सरकार जे वेगळं पाऊल आहे ते सरकारनं उचलल्याचं पाहायला मिळत होतं। आणि एकूणच जे पशुपक्षी प्रेमी आहेत त्यांनी या ठिकाणी जे मुंबई उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली होती आणि त्याच्या सुनावणी दरम्यान हा सगळा प्रकार घडला होता। आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, आज दुपारनंतर या सुनावणीला सुरुवात होईल आणि राज्य सरकारच्या एकीकडे जरी मुंबई महानगरपालिकेने ताडपत्री हटवणार नाही अशी भूमिका जरी घेतली असेल, तर राज्य सरकारची भूमिका जी आहे ती विसंगत आहे। त्यामुळे आज सरकार नेमकं अफिडेव्हिट काय सादर करतं हे पाहावं लागेल आणि या अफिडेव्हिट सादर केल्यानंतर न्यायालय जे आहे ते याच्यावर कशा पद्धतीची टिप्पणी करतं हे पाहावं लागेल। परंतु आजच्या एकूणच सगळं वातावरण, सरकारची जी भूमिका आहे त्यानंतर एक असं चित्र दिसतं आहे, कारण का हा जो कबूतरखाने बंद करण्याबाबतचा जो निर्णय आहे आणि हा जो विषय आहे, विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान एक सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी एक लक्षवेधी मांडले होते आणि त्याच्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी या ठिकाणी मुंबईत असलेले कबूतरखाने आणि एकूण कबूतरांची संख्या आणि याबाबतचं वक्तव्य केलं होतं आणि त्याच अनुषंगानं पुन्हा हा सगळा जो विषय आहे पुढे आलेला नक्कीच गोविंद, तर आज सकाळी 10:30 वाजता ही सुनावणी पार पडणार आहे, त्यामुळे सुनावणीकडे साऱ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मुंबई हायकोर्टामध्ये आज ही महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। कालच दादरमध्ये मोठा राडा झालेला होता। काही आंदोलकांनी त्या भागामधील ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केला, सोबतच तो कबूतरांसाठी दाणे घालण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र त्यानंतर मनपाने आपली भूमिका स्पष्ट केली। या ठिकाणी ताडपत्री जी आहे ती कायम राहणार असं मनपाने स्पष्ट केलेलं होतं आणि आज त्याच संदर्भात हायकोर्टामध्ये सुनावणी देखील पार पडणार आहे।